Hello students, now let us learn interior angle theorem. See what is the theorem? If two parallel lines are intersected by a transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. बघा आपण ऑलरेडी थेरम बद्दल हे शिकलेलो आहोत की इफ पासून तर देन पर्यंतचं स्टेटमेंट जे असतं म्हणजे अँटीसेडंट पार्ट जो असतो तो गिवन असतो, त्याच्यावरून आपल्याला फिगर ड्रॉ करायची असते आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. आता इथे देन हा वर्ड वापरलेला नाही तरी सुद्धा आपण तो कन्सिडर करू शकतो की इथे वाक्याच्या मध्ये देन असणार आहे. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजतं की याच्यामध्ये आपल्याला दोन पॅरलल लाईन्स आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल काढण्याची गरज आहे फिगरमध्ये. मग फिगर बघा काय केलेलं आहे. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल, हे गिवन आहे. आता देन नंतर काय सांगितलंय, द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण इंटेरियर अँगल्सला नावं देऊन घेऊया. ए, बी, सी आणि डी अशी नावं दिली तर गिवनमध्ये आपल्याला तेही लिहिता येईल की अँगल ए अँड angle B are interior angles formed on one side and angle C and angle D are interior angles formed on other side of the transversal. हे सगळं आपण गिवन मध्ये लिहिणार. आता प्रूव्ह काय करायचं आहे तर इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी, म्हणजे एकाच बाजूचे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात, याचाच अर्थ त्यांची सम 180 येते. मग टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय लिहिता येईल तर एकाच बाजूचे इंटेरियर अँगल्स दॅट मीन्स अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180, तसंच अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज टू प्रूव्ह. आता हे प्रूफ जे आहे ते आपण इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करणार आहोत. सुरुवातीला आपण ही फर्स्ट पेअर घेऊ, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री हे आपण प्रूव्ह करूया. आता याच्यामध्ये तीन पॉसिबिलिटी असू शकतात. अँगल ए आणि अँगल बी ची सम एकतर 180 डिग्रीपेक्षा कमी असू शकते किंवा जास्त असू शकते किंवा 180 डिग्री असू शकते. या तिन्ही पॉसिबिलिटी आपण कन्सिडर करणार आणि त्यातल्या दोन पॉसिबिलिटी या फॉल्स दाखवणार की अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 आणि ग्रेटर दॅन 180 हे फॉल्स आहे हे प्रूव्ह करणार. म्हणजे राहिलेली थर्ड पॉसिबिलिटी म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 ही ट्रू आहे. अशा पद्धतीने इनडायरेक्ट मेथडने आपण हे प्रूव्ह करणार आहोत. सो लेट अस सी द प्रूफ. 3 possibilities arise regarding the sum of measures of angle A and B. What are these 3 possibilities? First is angle A plus angle B is less than 180 degree. Second possibility, angle A plus angle B is greater than 180 degree. And third is angle A plus angle B is equal to 180 degree. मतलब त्यातली फर्स्ट पॉसिबिलिटी आपण कन्सिडर करू. लेट अस assume that the possibility first angle A plus angle B is less than 180 degree is true. आता ही पॉसिबिलिटी जर ट्रू असेल तर आपण तुम्हाला आठवत असेल पहिल्या लेसनमध्ये आपण युक्लिड्स पॉस्ट्युलेट शिकलेलो आहोत. त्यातलं जे फिफ्थ पॉस्ट्युलेट आहे ते पॉस्ट्युलेट असं आहे की इफ सम ऑफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स इज लेस दॅन टू राईट अँगल्स मीन्स 180 डिग्री, देन द लाइन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे ह्या दोन अँगलची सम जर 180 डिग्रीपेक्षा लेस असेल तर ह्या दोन लाईन्स आपण त्या अँगलच्या साईडला एक्सटेंड केल्या, पुढे वाढवल्या तर त्या एकमेकींना इंटरसेक्ट करतात, असं युक्लिड्सचं पॉस्ट्युलेट आहे. तर त्या पॉस्ट्युलेटनुसार आपण काय सांगू शकतो. देन अकॉर्डिंग टू युक्लिड्स पॉस्ट्युलेट, इफ द लाईन L and line M are produced will intersect each other on the side of the transversal where angle A and angle B are formed. म्हणजे युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेटनुसार जर अँगल ए आणि बी ची सम 180 पेक्षा कमी असेल तर या लाईन एल आणि एम या दोन लाईन्स आपण या अँगलच्या साईडला वाढवल्या तर त्या कुठेतरी पुढे इंटरसेक्ट करणार आहेत. मग त्या इंटरसेक्ट करणार आहेत असं आपल्याला मिळतं. पण आपल्याला दिलेल्या लाईन्स कशा आहेत, गिवन लाईन्स एल आणि एम ह्या पॅरलल आहेत, म्हणजे हे जे आपण पॉसिबिलिटी कन्सिडर केली ही चुकीची आहे. सो but the lines L and line M are parallel lines, it is given.
Therefore, angle A plus angle B is less than 180 degree is impossible. हे फर्स्ट स्टेटमेंट झालं की हे होऊ शकत नाही की A plus B is less than 180 degree is impossible. मग आता सेकंड पॉसिबिलिटी काय आहे तर अँगल A plus अँगल B is greater than 180 degree ती कन्सिडर करूया आपण आता. Now let us suppose that angle A plus angle B is greater than 180 degree is true. आता जर ही पॉसिबिलिटी ट्रू असेल तर अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री असं आपण कन्सिडर केलं. पण फिगर जर बघितली तर अँगल ए आणि डी दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे ते सप्लिमेंटरी येणार आहेत. याचाच अर्थ त्यांची सम 180 डिग्री येणार आहे. सो वी कॅन से हिअर बट अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. तसंच अँगल सी आणि बी सुद्धा लिनियर पेअर फॉर्म करतात म्हणून त्यांची सम सुद्धा 180 डिग्री येईल. अँड अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री आणि या दोन्हींचा रिझन आपल्याला सांगता येईल की अँगल्स इन लिनियर पेअर्स. आता ह्या स्टेटमेंटची आपण ॲडिशन केली लेफ्टमध्ये लेफ्ट साईड राईटमध्ये राईट साईड जर ॲड केली तर कसं मिळेल बघा. अँगल ए प्लस अँगल डी प्लस ही लेफ्ट साईड ॲड केली अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू याच्यामध्ये राईटमध्ये राईट ॲड केली तर 180 डिग्री प्लस 180 डिग्री दॅट इज नथिंग बट 360 डिग्री. आता याच्यामध्ये थोडीशी रिअरेंजमेंट केली की हा अँगल सी आणि अँगल डी शेजारी लिहून घेतला अँगल सी प्लस अँगल डी तर राहिलेला अँगल ए प्लस अँगल बी जो आहे तो इकडे राईट साईडला नेऊन मायनस करता येईल. म्हणजे इथे एक स्टेप जर आपण वाढवली काय करूया आपण हा अँगल ए प्लस अँगल बी हे एका शेजारी एक लिहून घेतले आणि प्लस हे अँगल सी प्लस अँगल डी एका शेजारी एक लिहिले इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे त्यांची सम 360 डिग्री. आणि मग आता हा ब्रॅकेट जो आहे तो राईट साईडला नेला की मायनस होईल 360 डिग्रीमधून आणि लेफ्ट साईडला शिल्लक राहील फक्त अँगल सी प्लस अँगल डी. देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी. पण आपल्याला अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री घेतलेला आहे म्हणजे हा नंबर 180 पेक्षा मोठा जर असेल तर 180 पेक्षा मोठा नंबर 360तून मायनस केला तर येणारं आन्सर हे 180 पेक्षा कसं येईल तर ते लेस येणार आहे कमी येणार आहे कारण 360तून 180 मायनस केले तर 180 येतात पण 180 पेक्षा मोठा कुठलाही नंबर मायनस केला तर येणारा आन्सर 180 पेक्षा कमी येणार आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180. मग आता सी प्लस डी लेस दॅन 180 असेल तर परत अकॉर्डिंग टू युक्लिड्स फिफ्थ पॉस्ट्युलेट आपण या लाईन्स जर या सी आणि डीच्या साईडला एक्सटेंड केल्या तर त्या एकमेकींना इंटरसेक्ट करतील. पण आपल्याला ह्या लाईन्स पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत एल आणि एम आर पॅरलल लाईन्स हे गिवन आहे आणि या ॲझम्पशननुसार किंवा ही पॉसिबिलिटी कन्सिडर केली आपण तर आपल्याला त्या लाईन्स इंटरसेक्टिंग लाईन्स मिळतात. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री जे आपण आत्ता ॲज्युम केलं किंवा ते आपण घेतलेलं आहे ते सुद्धा इम्पॉसिबल आहे. मग तेच इथं सांगितलेलं आहे बघा. इन दॅट केस लाईन एल अँड लाईन एम produced will intersect each other on the same side of the transversal where angle C and D are formed. Therefore, angle C plus angle D is less than 180 degree is also impossible. मग angle A plus angle B is greater than 180 degree is also impossible. हे सुद्धा impossible मिळणार आहे. मग राहिलेली पॉसिबिलिटी काय? Therefore the remaining possibility angle A plus angle B is equal to 180 degree is true from 1 and 2. मग जसं आपण एका साईडच्या अँगल ए प्लस बी 180 डिग्री दाखवली सिमिलरली अदर साईडच्या अँगल सी प्लस डी सुद्धा 180 डिग्री आहेत असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. याचं परत प्रूफ करण्याची गरज नाही. सो if we have proved that angle A plus angle B equal to 180 degree, similarly we can prove that angle C plus angle D is 180 degree.